नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्ननिहाय भारांश आणि उत्तर लेखन करण्याची पद्धती याविषयी जाणून घेणार आहोत. मुलांनो, विज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका 40 गुणांची असून ती सोडवण्यासाठी 2 तास इतका कालावधी देण्यात येतो. पत्रिका सोडवण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर अ, ब, क किंवा ड लिहावे. उदाहरणार्थ, प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहिल्याचे उत्तर दुसऱ्याचे ब असेल तर तशा प्रकारे लिहावे. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहूया. एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न असतात. पहिला प्रश्न आणि ब असा 5-5 गुणांचा 10 गुणांसाठी असतो. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा असा 1-1 गुणांचा 5 बहुपर्यायी प्रश्न असणारा प्रश्न असतो. जे प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. प्रश्न क्रमांक 1 ब यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, जे प्रत्येकी 1-1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये गटातील वेगळा शब्द ओळखा, सहसंबंध ओळखा, जोड्या जुळवा, चूक की बरोबर ते लिहा, नाव, रेणुसूत्र लिहा, यात दिलेले चित्र अथवा आकृतीला नाव देणे असाही प्रश्न विचारला जातो. ओघ तक्त्यातील एखादी रिकामी जागा भरा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 10 गुणांचा पहिला प्रश्न असतो. क्रमांक 2 हा एकूण 10 गुणांचा असतो. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात व त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. याला प्रत्येकी 2 गुण असून हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. मुलांनो, या प्रश्नाचा अभ्यास करताना स्वाध्यायाखाली दिलेली शास्त्रीय कारणे तसेच आपल्या घटकामध्ये दिलेली शास्त्रीय कारणे आपण व्यवस्थित अभ्यासली तर हा प्रश्न सोडवणे आपल्याला नक्की सोपे जाईल. क्रमांक 2 ब पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात व त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. हे प्रत्येकी 2 गुणांसाठी प्रश्न असतात. याच्यामध्ये गणितीय उदाहरणे, नियम, व्याख्या, तत्वे तसेच ओघ तक्ता पूर्ण करा, फरक स्पष्ट करा, गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे तोटे, परिणाम लिहा, उदाहरणे लिहा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. क्रमांक 3 हा 15 गुणांचा असून प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असतो. असे 5 प्रश्न सोडवणे अपेक्षित असते. या प्रश्नांमध्ये दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहा, उपाययोजना सुचवा, एखाद्या आकृतीला नामनिर्देशित करून स्पष्टीकरण द्या, एखादा तक्ता पूर्ण करा, उदाहरणासह स्पष्टीकरण द्या, नियम सिद्धांत स्पष्ट करा, परिच्छेद पूर्ण करा, आकृतीवर आधारित प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न हे प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक 4 हा 5 गुणांसाठी असतो. याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात व त्यापैकी 1 प्रश्न सोडवणे अपेक्षित असते. यामध्ये चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढा, स्पष्टीकरण द्या, सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करा, परिच्छेद वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या, एखादी सारणी पूर्ण करा, दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करा व त्याचे स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारचे प्रश्न हे प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 लिहिताना अशा प्रकारे आपण पर्याय देऊन त्याच्यासमोर त्याचे उत्तर लिहिले तर अगदी व्यवस्थित उत्तर तपासताना लक्षात येईल
आणि अशा प्रकारे आपण उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1 ब साठी देखील आपण अशा प्रकारे त्याचे पर्याय आणि उत्तर देऊ शकता. प्रश्न क्रमांक 2 हा शास्त्रीय कारणांसाठी विचारला जातो. याच्यामध्ये 3 पैकी 2 शास्त्रीय कारणे लिहिणे अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण मुलांनो न घाबरता धड्याखालील आणि धड्यामधील जी शास्त्रीय कारणे आहेत ती व्यवस्थित केल्यास आपल्याला इथे 4 पैकी 4 गुण हे सायन्स पार्ट 2 साठी आणि 1 साठी देखील मिळून जातात आणि अशा प्रकारे हा आपल्या हातचा गुणांचा प्रश्न आहे. तसेच प्रश्न क्रमांक 2 ब यामध्ये 3 प्रश्न लिहिणे अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जातो. मुलांनो इथे पहा हा तक्ता पूर्ण करण्यासाठीचा जो प्रश्न दिलेला होता की ज्याच्यामध्ये 2 पर्याय दिलेले असतात आणि आपण 4 पर्याय लिहिणे अपेक्षित आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक पर्याय हा अर्ध्या गुणासाठी दिला जातो. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे फरक स्पष्ट करा. तर इथे हा एक फरक स्पष्ट करण्याचा प्रश्न सोडून दाखवलेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की विरुद्ध जे काही घटक आहेत ते समोरासमोर फरकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे इथे जे फरक स्पष्ट करा यासाठी 2 गुण जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गुण आपल्याला अर्धा गुण हा प्रत्येक मुद्द्यासाठी दिला जातो आणि अशा प्रकारे 4 मुद्दे अपेक्षित आहेत आणि त्याला आपल्याला इथे 2 गुण मिळून जातात. अंक 3 हा 15 गुणांसाठी असणारा प्रश्न आहे. ज्याच्यामध्ये 5 प्रश्न हे लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असतो. ज्याच्यामध्ये आपल्याला इथे प्रश्नांची उत्तरं दिसत आहेत की ज्याच्यामध्ये प्राण्यांची लक्षणे लिहा, उदाहरणासह लक्षणे लिहा. त्याचबरोबर आपल्याला आकृती दिलेली असेल तर त्या आकृतीवरील प्रश्न हे देखील तिथे विचारले जातात. त्याचबरोबर काही छोटे छोटे 3 प्रश्न हे काही विशिष्ट मुद्द्यांवरती विचारलेले आपल्याला दिसून येतात आणि अशा प्रकारे आपल्याला इथे प्रत्येक प्रश्न 3 गुणांचा पाहावयास मिळतो. याच्यामध्ये ओघ तक्ता पूर्ण करा हा देखील प्रश्न विचारला जातो जो 3 गुणांसाठी आहे आणि हा प्रश्न अगदी धड्यामधील प्रश्न आहे जो मुलांनो तुम्ही व्यवस्थित केला तर घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. हा चौथा प्रश्न ज्याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात त्यापैकी एक प्रश्न अपेक्षित आहे. तर हा आकृतीवर आधारित प्रश्न होता ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल की आकृती ही अत्यंत नीटनेटक्यापणाने काढणे आवश्यक आहे. तिला नावे देणे देखील आवश्यक आहे. आकृतीवरील प्रश्न हा 2 मार्कासाठी देखील विचारला जाऊ शकतो. ज्याच्यामध्ये प्रत्येक नामनिर्देशासाठी अर्धा गुण हा दिला जातो. म्हणजे आकृतीतील नावांना प्रत्येक नावाला अर्धा गुण असे 4 नावे लिहिल्यानंतर तुम्हाला 2 गुण असतात. पण तुम्हाला इथे 2 नावे अपेक्षित आहेत. म्हणजे 1 गुण हा नावांसाठी आणि 1 गुण तुम्ही किती सुबक आकृती काढता याच्यासाठी असतो. आणि इथे आपल्याला 5 मार्कासाठी हा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आवश्यक मंडले लिहा, त्याचबरोबर परागण क्रिया, परागण करणारे घटक, अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला इथे 5 मार्कांसाठी विचारलेला दिसून येतो. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवल्यास तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.